दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं हे अजितदादांचं स्वप्न होतं। आमच्या समोरच विलीनीकरणाची चर्चा झालेली। राष्ट्रवादीचे नेते आणि अभिनेते सयाजी शिंदेंचा गौप्यस्फोट। सयाजी शिंदे कधीपासून पडद्याआड राजकीय चर्चेमध्ये यायला लागले? भाजपचे नेते प्रवीण दरेकरांचा सवाल। पुन्हा विधान परिषदेवर जाण्यासाठी उद्धव ठाकरेंसमोर आव्हान। संख्याबळाच्या कमतरतेमुळे महाविकास आघाडीची कोंडी। उद्धव ठाकरेंना आधी राज्यसभेचं समीकरण जुळवावं लागणार। काँग्रेस आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार। पवारांच्या राष्ट्रवादीवर अवलंबून राहू नका। मुंबईमधील नेत्यांच्या बैठकीत पक्ष नेतृत्वाच्या या सूचना। सूत्रांची माहिती। चंद्रपुरात भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर। 1.25 वर्ष महापौरपद, 2 वर्ष स्थायी समितीचं अध्यक्षपद आणि उपमहापौरपदही देण्याची चर्चा। काँग्रेसची कोंडी होण्याची दाट शक्यता। I might be an Olympian, but just like you, I still care about getting the best deal. With Lemfi, I send money at the right time and get competitive rates whether I'm in the US, UK, Canada or Europe. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या सीटीईटी परीक्षा केंद्रात दागिन्यांना बंदी। महिला उमेदवारांना मंगळसूत्र काढायला लावलं, त्यामुळे संताप। सरकारनं नियमावली बदलण्याची अंबादास दानवेंची मागणी, तर घटनेची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। तेलंगणामध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या विटंबनेचा प्रयत्न। प्रकाश आंबेडकरांचा ट्विट करत आरएसएसवर हा निशाणा। दोषींवरती कठोर कारवाई करा। छगन भुजबळ यांचं केंद्रीय गृहमंत्री शहांना पत्र। भाजपमुळे संघाला नाही तर संघामुळे भाजपला अच्छे दिन। मुंबईमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान। संघ सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार, मात्र निवृत्तीनंतरही कार्य सुरूच असेल। मोहन भागवत यांच्याकडून हे स्पष्ट। घरात 3 मुलं असावीत असं शास्त्र सांगतं। भागवत यांचं हे विधान। एखाद्या व्यक्तीचा धर्म, भाषा आणि खाण्याच्या सवयी वेगळ्या असू शकतात, मात्र आपण समाज, संस्कृती आणि राष्ट्र म्हणून एक आहोत। सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदू मुस्लिम ऐक्यावरती विधान। सेलिब्रिटी म्हणून सलमानला बोलावलं की मुस्लिमांनाही संघात प्रवेश मिळणार। संघाच्या शताब्दी महोत्सवाला सलमान खानच्या उपस्थितीनंतर राऊतांचा निशाणा। जनगणनेमध्ये ओबीसींचा कॉलम नाही। ओबीसी जनगणना झालीच नाही तर आरक्षणाचा प्रश्न सुटणार कसा? विजय वडेट्टीवार आक्रमक। 17 फेब्रुवारीला नागपूरमध्ये संविधान चौकात धरणे आंदोलन केलं जाणार। वंचितच्या कार्यकर्त्यांनी बिल्डर सुशील रहेजाच्या ऑफिसची तोडफोड केल्याचं प्रकरण। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वंचितच्या कार्यकर्त्यांना सोडण्याचे कोर्टाचे आदेश। नाशिकच्या ओझर विमानतळाच्या विस्तारित टर्मिनल इमारतीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन। एअरपोर्टचं मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण करणार। नाशिकचा विकास भरारी घेणार, फडणवीसांचं हे भाष्य। अहिल्यानगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आता तौरल इंडिया प्रकल्पाचं उद्घाटन। सुप्यात काही लोक उद्योगांना त्रास देतात, मात्र आता गुंडशाही झुंडशाही खपवून घेणार नाही, फडणवीसांचा हा इशारा। आमदार विलास भुमरेंच्या मुलाच्या बोटाला शाई लावल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून 3 कर्मचाऱ्यांचं निलंबन। मतदान केंद्र प्रमुख, मतदान अधिकारी आणि एका होमगार्डवर कारवाई। पैठण तालुक्यातल्या पाचोड मतदान केंद्रावर हा प्रकार घडला। उर्दू शाळेत पाकिस्तानी गाण्यावर विद्यार्थ्यांनी नृत्य केलं। यवतमाळच्या उमरखेडमधील अब्दुल गफूर नगर परिषद उर्दू शाळेतला प्रकार। भाजप नेते गोपाळ कलाने यांची पोलिसात या संदर्भात तक्रारही। हे गाणं पाक लष्करी स्मृतिगीत म्हणून ओळखलं जातं। बीड जिल्ह्यातील नारायणगड आणि भगवानगडाचे महंत एकत्र। महंत शिवाजी महाराज आणि महंत नामदेव शास्त्री यांनी एकाच वाहनातून प्रवास केला। आमदार सुरेश धसही उपस्थित। कर्नाटकच्या विजयपूर जिल्ह्यातील मंगलोर गावाजवळ विमान दुर्घटना। बेळगावला जाणारं जेट विमान शेतात कोसळलं, दोघे गंभीररित्या जखमी। अंडर-19 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचं मायदेशात आगमन। मुंबई विमानतळावर टीम इंडियाचं जंगी स्वागत केलं। देशासाठी वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद। कर्णधार आयुष म्हात्रे याची प्रतिक्रिया।